Good morning, all of you. So, in the last period, we can completed law of reflections. Law of reflection in Marathi we called परावर्तनाचे एकूण 3 नियम बघितले होते. पहिला आपण लॉ घेतला होता अँगल ऑफ I इज इक्वल टू अँगल ऑफ R. हा प्रूव्ह केला होता आपण. दॅट क्वेश्चन विल आस्क फॉर द 3 मार्क्स. हा 3 मार्काचा प्रश्न विचारू शकतात. काय विचारू शकतात? प्रूव्ह दॅट अँगल ऑफ इन्सिडेंस इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन बाय युजिंग हायजन्स प्रिन्सिपल. हायजनच्या प्रिन्सिपलनुसार हा प्रूव्ह करा. अँगल ऑफ आय इक्वल टू अँगल ऑफ आर. किती मार्काला विचारणार सांगा? 3 मार्काला विचारणार. हा नाही विचारला तर लक्षात स्टेट द लॉ ऑफ रिफ्लेक्शन. स्टेट द लॉ ऑफ रिफ्लेक्शन हा किती मार्काचा? 2 मार्काचा क्वेश्चन आहे. कसा प्रश्न विचारणार? रिफ्लेक्शन 3 नियम सांगितलं. पहिला अँगल ऑफ इन्सिडेंस टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन, फर्स्ट लॉ. सेकंड लॉ येणार लक्षात incident rays, reflecting rays and normal. Incident rays, reflecting and normal which are lies in the same plane. Which are lies in the same plane. आणि तिसरा लॉ घेणार लक्षात incident rays and reflecting rays. Incident rays and reflecting rays are opposite to normal. Are opposite to normal म्हणजे नॉर्मलच्या विरुद्ध बाजूला असतात. असे एकूण आपण किती लॉ सांगितले सांगा? 3 लॉ सांगितले. आता थोडंसं पुढे जायचं आहे. And today we start the new point in this topic. The name of the point is a law of refraction. काय सांगा? Law of refraction. Actually ह्याचं जे स्टेटमेंट आहे, ह्याचं जे प्रूफ आहे हे आपल्या 25% म्हणजे 25% कमी केलंय. परंतु त्याच्यावर प्रॉब्लेम विचारू शकतात. आत्ताच नव्हे, कारण त्याचा बेस हा 11चा आहे, 11वीचा आहे. त्यामुळे त्याच्यावर प्रॉब्लेम विचारू शकतात. त्यामुळे व्हॉट इज लॉ ऑफ रिफ्रॅक्शन? रिफ्रॅक्शनचे नियम किती? एकूण आपल्याकडे रिफ्रॅक्शनचे 3 नियम आहेत. लिहून ठेवायचं लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. लॉज ऑफ रिफ्रॅक्शन त्याला मराठीमध्ये आपण काय म्हणतो माहिती का? अपवर्तनाचे नियम. काय म्हणून सांगा आपण याला? अपवर्तनाचे नियम असं म्हणतो. त्यातला पहिला लॉ आहे बाय युजिंग स्नेल्स लॉ. व्हॉट इज? बाय युजिंग स्नेल्स लॉ वी कॅन टेक हिअर mu is equal to sin I divided by sin R. Mu is equal to sin I divided by sin R. This is the first law. हा कोण आहे सांगा? First law. What is law? Mu is equal to sin I divided by sin R. ह्या स्टेटमेंट मध्ये कसं असणार? Refractive index of any medium. Refractive index of any medium is equal to refractive index of any medium is equal to ratio of sine angle, sine of incident angle, sine of incident angle to sine of refracting angle. Sine of refracting angle हाच मी असा लिहू शकतो n2 डिवाइड बाय n1 बरोबर काय सांगा? sin I डिवाइड बाय sin R. n2 डिवाइड बाय n1 बरोबर sin I डिवाइड बाय sin R. म्हणजे refractive index of any medium, refractive index of any medium is equal to I is equal to ratio of incident sine of incident angle, ratio of sine of incident angle to sine of refracting angle, sine of refracting angle. So formula n2 divided by n1 बरोबर sin R divided by sin R. हे दोन्ही लॉ आपण काय करू शकतो? घेऊ शकतो. कुठल्याही स्टेटमेंट लिहू शकतो. ह्याला मध्ये आपण R म्हणून लिहू शकतो. ओके. त्यानंतर दुसरा लॉ काय सांगा? सेकंड लॉ incident rays, refracting rays and normal. Incident rays, refracting rays and normal which are lies in the same plane. Which are lies in the same plane. हे तिघही प्लेन एकाच प्लेन मध्ये येतात. म्हणजे बघा नाव दिस इज द इन्सिडेंट रेज. हा कोणा इन्सिडेंट रेज आहे? हा कोणा सांगा? रिफ्रॅक्टिंग रेज आहे. आणि हा नॉर्मल mn नावाचा काय सांगा? नॉर्मल आहे. हा काय सांगा? एकाच प्लेन मध्ये आहे. इन्सिडेंट रेज, रिफ्रॅक्टिंग रेज अँड नॉर्मल विच आर लाइज इन द सेम प्लेन. विच आर लाइज इन द सेम प्लेन. हा किती लॉ सांगा? दुसरा लॉ झाला. तिसरा लॉ लक्षात इन्सिडेंट रेज अँड रिफ्रॅक्टिंग रेज. इन्सिडेंट रेज अँड रिफ्रॅक्टिंग रेज आर अपोजिट टू नॉर्मल. आर अपोजिट टू नॉर्मल. नॉर्मलच्या विरुद्ध बाजूला आहे. एका बाजूला इन्सिडेंट रेज आहे, दुसऱ्या बाजूला रिफ्रॅक्टिंग रेज आहे. एका बाजूला इन्सिडेंट रेज आहे, दुसऱ्या बाजूला रिफ्रॅक्टिंग रेज आहे. हे नॉर्मलच्या विरुद्ध बाजूला असतात. काय सांगा? नॉर्मलच्या विरुद्ध बाजूला असतात. अशा प्रकारचे किती स्टेटमेंट केले आपण सांगा? 3 स्टेटमेंट केले. आणि या तिन्ही स्टेटमेंटवरनं आपण थोडंसं पुढे जायचं. आता यातले काही आपण स्टेट द लॉ ऑफ रिफ्रॅक्शन असा प्रश्न तुम्हाला विचारणार नाहीत. तो 11वीतलाच आहे. परंतु लक्षात ठेवा यात काही फॉर्म्युले आपल्याला तयार करणार आहेत. काय फॉर्म्युले आहेत? तर पहिला फॉर्म्युला आपण घेऊया इकडे बघा. आता काय घेतो आपण? पहिला फॉर्म्युला
फर्स्ट फॉर्म्युला म्यू इज इक्वल टू साइन आय डिवाइड बाय साइन आर. म्यू इज इक्वल टू साइन आय डिवाइड बाय साइन आर. आता बघा, नाव दिस इज द इन्सिडेंट रेज. परत एकदा बघा, दिस इज द इन्सिडेंट रेज, दिस इज द रिफ्रॅक्टिंग रेज. हा अँगल ऑफ आय आहे आणि पूर्ण हा अँगल ऑफ कोण सांगा, आर आहे. हा अँगल ऑफ कोण सांगा, आर आहे. अजून एक रे काढतो, ह्याला आपण असं सरळ काढूया आणि ह्याला काय म्हणायचं, डेल्टा. काय माहिती सांगा बघू, डेल्टा, अँगल ऑफ डेव्हिएशन. डेल्टा म्हणजे कोण सांगा, अँगल ऑफ डेव्हिएशन. व्हॉट इज फॉर्म्युला फॉर डेल्टा? डेल्टा फॉर्म्युला मी पहिला लिहून ठेवतो इथं. डेल्टा बरोबर आय मायनस आर. लक्षात ठेवायचं, विसरायचं नाही. डेल्टा इज इक्वल टू आय मायनस आर. इन्सिडेंट अँगल मायनस रिफ्रॅक्ट अँगल. इन्सिडेंट अँगल मायनस रिफ्रॅक्ट अँगल. सो इट इज कॉल्ड अँगल ऑफ डेव्हिएशन. सो इट इज कॉल्ड अँगल ऑफ डेव्हिएशन. हा एक फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा. आता फक्त ह्या पॉईंटमधनं आपण फॉर्म्युले कलेक्ट करायचे. फक्त काय करायचं, फक्त आपण फॉर्म्युले कलेक्ट करायचे. त्यातला पहिला फॉर्म्युला, अँगल ऑफ डेव्हिएशन इज इक्वल टू, अँगल ऑफ डेव्हिएशन इज इक्वल टू अँगल ऑफ इन्सिडन्स मायनस अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. म्हणजे हो का, हा अँगल बरोबर हा मायनस हा करा, हा मायनस हा करा, तुम्हाला काय मिळेल, अँगल ऑफ डेव्हिएशन मिळेल. काय मिळेल बा सांगा, अँगल ऑफ डेव्हिएशन. हा पहिला फॉर्म्युला. आता थोडंसं पुढे जाऊया. व्हॉट इज फॉर्म्युला फॉर म्यू? म्यू इज इक्वल टू साइन आर डिवाइड बाय साइन आर. म्यू इज इक्वल टू साइन आर डिवाइड बाय साइन आर. आता एक वाक्य, काही महत्त्वाची वाक्य मी बोलणार आहे. जी वाक्य मला जेई, सीईटी आणि नीटसाठी लागणार आहेत. काय वाक्य सांगू का? व्हेन द रेज कम्स फ्रॉम रेअर मिडियम टू डेन्सर मिडियम. ह्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स बघा, याचा रिफ्रॅक्टिव्ह आपण N1 मानूया. ह्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय सांगा, N1. आणि ह्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय सांगा बघू, N2. ह्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय सांगा बघू, N2. बघा आता काय वाक्य वापरतो. व्हेन द रेज कम्स फ्रॉम रेअर मिडियम टू डेन्सर मिडियम. व्हेन द रेज कम्स फ्रॉम रेअर मिडियम टू डेन्सर मिडियम. आकडा एक टाकतो. व्हेन, इथं लिहूया आपण, व्हेन रेज कम्स फ्रॉम रेअर मिडियम टू डेन्सर मिडियम. रेअर मिडियम टू डेन्सर मिडियम. बघा, रेअर मिडियम टू डेन्सर मिडियम. आकडा एक, velocity can changes. Velocity can changes. पहिला काय सांगणार, velocity can changes. Velocity can changes. 2 नंबर, amplitude can changes. Amplitude can changes. ऐका. 3 नंबर, wavelength can changes. Wavelength can changes. But ऐका, चौथा आकडा, but frequency remains constant. Frequency remains constant. फ्रिक्वेन्सी मात्र काय सांगा, कॉन्स्टंट असणार आहे. हे वाक्याचे महत्व आहे. याच्यावर आलाय सीईटीला प्रश्न. काय प्रश्न आलाय? व्हेन द रेज कम्स फ्रॉम रेअर मिडियम टू डेन्सर मिडियम. व्हेन द रेज कम्स फ्रॉम रेअर मिडियम टू डेन्सर मिडियम. एखादा प्रकाश किरण रेअर मिडियम मधनं डेन्सर मिडियम मध्ये गेला, एखादा प्रकाश किरण रेअर मिडियम मधनं डेन्सर मिडियम मध्ये गेला तर काय, व्हेलॉसिटी कॅन चेंजेस. व्हेलॉसिटी मध्ये काय सांगा, बदल. व्हेलॉसिटी कॅन चेंजेस. आकडा 2, एम्प्लिट्यूड कॅन चेंजेस. आकडा 2, एम्प्लिट्यूड कॅन चेंजेस. थर्ड पॉइंट, वेवलेंथ कॅन चेंजेस बट फ्रिक्वेन्सी रिमेन्स कॉन्स्टंट. ऐका, फ्रिक्वेन्सी मध्ये मात्र कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही. म्हणजे प्रकाश किरण वरनं आला की ऐका, व्हेलॉसिटी बदलणार का, समजा हवेतनं पाण्यात गेला, व्हेलॉसिटी बदलणार, एम्प्लिट्यूड बदलणार, वेवलेंथ बदलणार, पण फ्रिक्वेन्सी मात्र रिमेन्स कॉन्स्टंट. फ्रिक्वेन्सी मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये बदलणार नाही. फ्रिक्वेन्सी रिमेन्स कॉन्स्टंट. फ्रिक्वेन्सी कोणत्याही परिस्थितीमध्ये बदलणार नाही. आणि मग ऐका, याचा उपयोग करून मी काय करणार, नाऊ आय कॅन प्रिपेअर सम फॉर्म्युलेज. ह्याचा उपयोग करून काय करायचा, फॉर्म्युले प्रिपेअर करायचे आपला. काय बघा, पहिला फॉर्म्युला, म्यू इज इक्वल टू साइन आर डिवाइड बाय साइन आर. बट वी नो दॅट म्हणायचा. बट आता काय करतो, दॅट इज इक्वल टू काय, दॅट इज इक्वल टू V1 डिवाइड बाय V2 म्हणूया. दॅट इज इक्वल काय सांगा, V1 डिवाइड बाय V2. किंवा काही पुस्तकामध्ये काय लिहिलं का, ऐका, काही पुस्तकात VA डिवाइड बाय VG म्हणलं, VA डिवाइड बाय VG. हा प्रूफ आहे बरं का आपल्याला. आता ऍक्च्युली तुमच्या सिलेबसमधनं काढून टाकलंय, त्यामुळे आपण हा शिकवत बसणार नाही. काल काय प्रूफ आहे, काय प्रूफ आहे सांगा बघू. म्यू इज इक्वल टू साइन आर डिवाइड बाय साइन आर, दॅट इज इक्वल टू V1 डिवाइड बाय V2. V1 म्हणजे कोण, व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर. व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर इज ऑलवेज कॉन्स्टंट, कधीही बदलत नाही. लिहून ठेवा बाजूला आपण. किती सांगा, VA बरोबर 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. 3 × 10⁸ मीटर पर सेकंद रिमेन्स कॉन्स्टंट, कोणत्या गोष्टी बदलत नाही.
आलं लक्षात. हा व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर डिवाइड बाय व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन ग्लास, व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन ग्लास. सो म्यू बरोबर साइन आर डिवाइड बाय साइन आर बरोबर V1 डिवाइड बाय V2 बरोबर VA डिवाइड बाय VG, VA डिवाइड बाय VG. VA म्हणजे कोण? व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर. आणि VG म्हणजे कोण माहिती का? व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन ग्लास, व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन ग्लास. लक्षात ठेवा, प्रकाश ग्लास मध्ये गेला आणि व्हेलॉसिटी कमी होते. नाउ द रेज कॅन बी ट्रॅव्हल फ्रॉम एअर टू ग्लास, एअर टू ग्लास. व्हेलॉसिटी कॅन डिक्रीजेस, व्हेलॉसिटी कॅन डिक्रीजेस. व्हेलॉसिटी काय सांगा बघ कमी होते. तेही आपल्याला पुढे थोडंसं बघायचं आहे. मी तुम्हाला त्यामध्ये डिटेल बोलतो. हां, काय काय डिटेल होतं ते सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. लक्षात. आणि मग आपण थोडंसं पुढे जाऊया. ऐका, पण आपल्याला माहित आहे ऐका, म्यू बरोबर साइन आर डिवाइड बाय साइन आर V1 डिवाइड बाय V2. बट वी नो दॅट. टेल मी व्हॉट इज द रिलेशन बिटवीन, what is the relation between frequency, wavelength and velocity? Tell me, what is the relation between frequency, wavelength and velocity? V is equal to n lambda, V is equal to n lambda. आता बघा, काही पुस्तकामध्ये आपण बदल करूया. V is equal to न्यू लॅम्बडा घेऊया. V is equal to काय घ्यायचं सांगा बघू? न्यू लॅम्बडा. V म्हणजे velocity of light in air. The relation between frequency, wavelength and velocity. The relation between frequency, wavelength and velocity. V is equal to nu lambda. V is equal to nu lambda. So I can take here. VA is equal to nu lambda A. And VG is equal to, I can. VG is equal to nu lambda G. VA is equal to nu lambda A. VG is equal to nu lambda G. आता काय करा, नाव दिस टू व्हॅल्यू पुट इक्वेशन नंबर 1. ह्या का ह्याला इक्वेशन नंबर आपण 1 द्यायचा आहे वरच्याला आणि ह्या दोन्ही व्हॅल्यू वर पुट अप करा. V इज इक्वल टू न्यू लॅम्बडा. VA इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी रिमेन्स कॉन्स्टंट. फ्रिक्वेन्सी बदलत नाही, फ्रिक्वेन्सी रिमेन्स कॉन्स्टंट. सो VA इज इक्वल टू न्यू लॅम्बडा A आणि VG इक्वल टू न्यू लॅम्बडा G. VG इक्वल टू सांगा न्यू लॅम्बडा G. नाव दिस टू व्हॅल्यू पुट इन दिस इक्वेशन. ह्या दोन्ही व्हॅल्यू पाहून काय करा, वर पुट अप करा. व्हॉट यू गेट हियर? बघा, म्यू बरोबर n2 डिवाइड बाय n1. हा मग सांगितलं चालतंय. n2 डिवाइड बाय n1 म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ सेकंड टू रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फर्स्ट दॅट इज इक्वल टू काय बघा, साइन आर डिवाइड बाय साइन आर बरोबर दॅट इज इक्वल टू व्हॅल्यू पुट अप करा. काय ना VA ची व्हॅल्यू ऐका न्यू लॅम्बडा A डिवाइड बाय न्यू लॅम्बडा G. न्यू लॅम्बडा A डिवाइड बाय न्यू लॅम्बडा G. व्हॉट इज कॅन्सल यार? हे दोन्ही कॅन्सल होणार. आणि फायनल फॉर्म्युला सांगा मला. व्हॉट इज फॉर्म्युला फॉर फायनल? म्यू बरोबर साइन आर डिवाइड बाय साइन आर बरोबर काय सांगा बघू. बरोबर काय सांगा? V ऐका काय ना सांगा, लॅम्बडा A डिवाइड बाय लॅम्बडा G. लॅम्बडा A डिवाइड बाय लॅम्बडा G. दिस फॉर्म्युला गिव्स द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एनी मीडियम, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एनी मीडियम with respect to air, with respect to air. Mu is equal to sin r divided by sin r बरोबर लॅम्बडा A डिवाइड बाय लॅम्बडा G. लॅम्बडा A डिवाइड बाय लॅम्बडा G. आता प्रॉब्लेम किती प्रकारे विचारू शकतात सांगा बघू. एकूण मी आता तुम्हाला ऐका किती फॉर्म्युला सांगतो. ती 4 फॉर्म्युला सांगणार बघा. आता कसं कसं फॉर्म्युला घेतो बघा. हो का, कटलाला फॉर्म्युला, फायनल फॉर्म्युला. म्यू बरोबर साइन आर डिवाइड बाय साइन आर बरोबर लॅम्बडा A डिवाइड बाय लॅम्बडा G. हा एक झाला. हा, आता बघा किती फॉर्म्युले घेतो मी याच्यावर बघा. हा, एकूण फॉर्म्युले किती तयार करतो बघा. इथं लिहून ठेवूया आपण. आता जे मिळालं की नाही आपण ते लिहूया. दॅट इज इक्वल टू हो का दॅट इज इक्वल टू काय म्हणलं आपण सांगा, लॅम्बडा A डिवाइड बाय लॅम्बडा G. हा आला फॉर्म्युला. ओके, पहिला फॉर्म्युला. किती प्रॉब्लेम होऊ शकतात. पहिला फर्स्ट म्यू बरोबर साइन आर डिवाइड बाय साइन आर. पहिला फॉर्म्युला. I म्हणजे कोण? इन्सिडेंट अँगल. R म्हणजे कोण? रिफ्रॅक्ट अँगल. R म्हणजे कोण? रिफ्रॅक्ट अँगल. म्यू बरोबर काय? साइन आर डिवाइड बाय साइन आर. याच्यावर प्रॉब्लेम विचारू शकतात. कदाचित I काढायला सांगतील, कदाचित R काढायला सांगतील, कदाचित रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढायला सांगतील. काही सांगू दे. म्यू बरोबर साइन आर डिवाइड बाय साइन आर फर्स्ट फॉर्म्युला. सेकंड फॉर्म्युला म्यू बरोबर VA डिवाइड बाय VG. चालतंय. म्यू काय सांगा, VA डिवाइड बाय VG. व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन एअर काढायला सांगतील, व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन ग्लास काढायला सांगतील किंवा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढायला सांगतील. तिसरा फॉर्म्युला म्यू बरोबर बघा, म्यू बरोबर ऐका, म्यू बरोबर लॅम्बडा A डिवाइड बाय लॅम्बडा G. कदाचित तुम्हाला वेव्हलेंथ इन एअर काढायला सांगतील, वेव्हलेंथ इन एअर काढायला सांगतील, कदाचित तुम्हाला वेव्हलेंथ इन ग्लास काढायला सांगतील, वेव्हलेंथ इन ग्लास काढायला सांगतील, कदाचित तुम्हाला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढायला सांगतील. हो का, एकूण 1 2 3 4 फॉर्म्युले तयार झाले पाहिजे.
लक्षात एनी डाऊट, कुणाही मनामध्ये शंका आहे का बघा, ऐका, कुणाही मनामध्ये शंका आहे का? आणि म्हणून लक्षात हाही फॉर्म्युला तुम्हाला कुठलाही फॉर्म्युला काढू दे, तुम्हाला काढता लिहिता आला पाहिजे. लक्षात हे सगळे फॉर्म्युले आमच्यासाठी काय सांगा महत्वाचे आहेत. आता थोडंसं पुढे जाणार आहे मी आणि काही वाक्य आपल्याला सीईटीसाठी किंवा आपल्याला काही वाक्य आपल्याला सीईटीसाठी आपल्या जे जेई नीट आहे त्यासाठी आपल्याला तयार करायचे आहेत. सर्वांनी परत एक वेळा डायग्राम बघा, सर्वांनी परत एक वेळा डायग्राम मध्ये सर्वांनी यायचं. काय सांगितलं डायग्राम मध्ये बघा, काळजीपूर्वक सर्वांनी बघायचं आहे. फर्स्ट, दिस इज द प्लेन रिफ्रॅक्टिंग सरफेस, दॅट्स वी कॉल्ड, दिस इज द एअर मीडियम आणि दिस इज द डेन्सर मीडियम. फर्स्ट एअर मीडियम म्हणजे रेअर मीडियम, विरळ माध्यम म्हणजे हवेचं माध्यम, विरळ माध्यम म्हणजे काय सांगा हवेचं माध्यम, रेअर मीडियम म्हणायचं. आणि दिस इज द डेन्सर मीडियम. नाव दिस इज द इन्सिडेंट रेज, हो का, हे दोन्ही कोण आहेत सांगा इन्सिडेंट आहे. तिथे नॉर्मल अपया आणि हो का इथे बेकणार आहे. आता बघा आणि मग काय हो का, हे काय रेअर रेज कम्स फ्रॉम रेअर टू डेन्सर, रेअर टू डेन्सर. बघा का जीव हा इकडे सरकला आणि त्याच वेळा हा इकडे सरकला. बघा ह्याला म्हणायचं हो का, हा जो कोण आहे ह्याला म्हणायचं ए बी आणि हो का ह्याला काय म्हणायचं बघा, ह्याला म्हणायचं सी डी. काय म्हणायचं सांगा बघू, सी डी. हा बघा आता हा कोणाला सांगा ए बी आणि हा कोणाला सी डी. हा जो अँगल आहे पूर्ण ह्या अँगलला आपण काय म्हणायचं अँगल ऑफ आय म्हणायचं, ह्या अँगलला काय म्हणायचं अँगल ऑफ आर म्हणायचं. म्हणजे तुम्हाला when the rays comes from rare medium to denser medium, when the rays comes from rare medium to denser medium, we can take here mu बरोबर n2 divided by n1 बरोबर काय सांगा sin I divided by sin R. थांबा. Now this is called as incident angle, this is called as refracting angle. Okay, any doubt? झालं इथेपर्यंत. आता महत्वाचं बोलायचं मला ऐका. when the rays comes from rare to denser, the rays can towards the normal. हो का, प्रकाश किरण विरळ माध्यमातून घन माध्यमात येताना तो नॉर्मल कडे झुकतो म्हणजे आत येतो आत. आणि समजा ऐका पुढचं वाक्य, समजा रेअर टू डेन्सर गेला तेव्हा का, रेअर टू डेन्सर गेला तर हो का स्तंभिकेपासून दूर जातो. मराठीमध्ये रेअर टू डेन्सर येताना स्तंभिकेकडे आत येतो, स्तंभिकेच्या जवळ येतो, पण डेन्सर टू रेअर जाताना स्तंभिकेपासून दूर जातो. स्तंभिकेपासून दूर जातो म्हणजे नॉर्मल पासून, अवे फ्रॉम द नॉर्मल. हे तर काय म्हटलंय टुवर्ड्स द नॉर्मल. हे काय अरे दाखवतो टुवर्ड्स द नॉर्मल आणि ह्याला काय म्हणतो अवे फ्रॉम द नॉर्मल. ह्याला काय म्हणतो सांगा अवे फ्रॉम द लक्ष नॉर्मल. आता दुसरं वाक्य, या दोन्हीपैकी कुणाची विड्थ जास्त असते, ह्या दोन्हीपैकी विड्थ कुणाची असते लक्षात, विड्थ इन एअर ह्याला म्हणायचं विड्थ इन एअर आणि ह्याला म्हणायचं विड्थ इन डेन्सर, विड्थ इन डेन्सर. लक्षात ठेवा यामध्ये इथे वाक्य सी डी मस्ट बी ग्रेटर दॅन सी ए बी, सी डी मस्ट बी ग्रेटर दॅन ए बी. म्हणजे प्रकाश किरण विरळ माध्यमातून घन माध्यमात जाताना त्याची विड्थ कॅन इनक्रीजेस, विड्थ कॅन इनक्रीजेस बट डेन्सर टू रेअर. वाक्य सगळी वाक्य सीईटी जेई नीट साठी महत्वाची आहेत. when the rays come rare to denser, width can increases आणि denser to rare, width can decreases. बाहेर जाताना विड्थ काय सांगा कमी होतं लक्षात. आत येताना विड्थ वाढते, विड्थ म्हणजे रुंदी, विड्थ म्हणजे काय रुंदी वाढते, पण बाहेर जाताना काय सांगा कमी होते. म्हणून दिलेलं आहे सी डी इज ग्रेटर दॅन ए बी. बट टेल मी कोण सांगेल व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ, मला समजा ए बी डिवाइड बाय सी डी करायचं आहे हो का, ह्याला एक शब्द वापरूया इन्सिडंट विड्थ टू रिफ्रॅक्टिव्ह विड्थ काढायचा आहे. इन्सिडंट विड्थ टू रिफ्रॅक्टिव्ह विड्थ काढायचा आहे. कायला ए बी डिवाइड बाय सी डी याची कोण काय ते काय कॉसाय डिवाइड बाय कॉसार येते, कॉसाय डिवाइड बाय कॉसार. हा प्रॉब्लेम आहे बरं का आपल्याला. मग तुम्हाला सर ए बी डिवाइड बाय सी डी बरोबर कॉसाय डिवाइड बाय कॉसार आलं कसं, तर हे कसं आलंय जो पुढून 2 मिनिटात मी इथे देतो बघा. कोण सांगेल व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ कॉस आय, कॉस आय बरोबर काय बघा हे बघा हा कॉस आहे, कॉस आय बरोबर ॲडजेसंट साईड डिवाइड बाय हायपोटेनियस. कॉस आय बरोबर ए बी डिवाइड बाय ए सी. हे बघा ॲडजेसंट साईड म्हणजे मराठीमध्ये लगतची बाजू भागिले कर्ण, ही हा कर्ण आहे बरं का, ही लगतची बाजू आहे. ए बी डिवाइड बाय कोण सांगा ए सी. अँड कॉस आर बरोबर काय सांगा
ए सी ऐका कारण सी डी डिवाइड बाय कोण सांगा बघू ए सी कॉस आय बरोबर ए बी डिवाइड बाय ए सी आणि कॉस आर बरोबर सी डी डिवाइड बाय ए सी. नाव टेक द रेशो 1 आणि 2चा रेशो घ्या. ह्या 1 आणि 2चा रेशो घेतला तर एसीला एसी काय होणार सांगा कॅन्सल. एसीला एसी काय सांगा कॅन्सल. वर कोणा ए बी मला कोणाला कॉस आय आलं आणि सीडीला कोणाला सांगा कॉस आलं. म्हणजे लक्ष ठेवा एक कदाचित परीक्षेमध्ये प्रॉब्लेम सीईटी कोणच्या युनिटला विचारतील कॅल्क्युलेट द रेशो ऑफ ए बी टू सी डी. कॅल्क्युलेट द रेशो ऑफ ए बी टू सी डी cos I divided by cos R. But you can ask the value, calculate the ratio of CD to AB. क्या कहना सांगा cos R divided by काय cos INR. cos I divided by काय cos INR. हे सगळं लक्षात ठेवा. हे जनरल आहे तुम्हाला परीक्षेला आहे का फक्त प्रॉब्लेम साठी लागणार आहे. पण जे जे युनिट करणार नाही त्यांनी हे लॉ ऑफ रिफ्रॅक्शन मधलं अगदी काळजीपूर्वक बघायचं. ओके थोडंच पुढे जाऊया. यानंतर एक नेक्स्ट पॉईंट मला डिस्कस करायचा आहे. त्या नेक्स्ट पॉईंटचं नाव आहे माझ्या लक्षात ऐका क्रिटिकल अँगल. कोण सांगेल व्हॉट इज माय क्रिटिकल अँगल. एनी वन ऑफ देम टेल मी व्हॉट इज माय क्रिटिकल अँगल. क्रिटिकल अँगल म्हणजे काय असतो तर बघा वी हॅव टू कन्सिडर दिस इज द रेअर मीडियम अँड दिस इज द डेन्सर मीडियम. इन डेन्सर मीडियम देअर इज वॉटर. समजा देअर मध्ये फॉर एक्झाम्पल आपल्या मराठीमध्ये सांगतो आपल्या कारंजे असतात कारंजे. कारंजे म्हणजे काय ते फुलोरे असतं ना तर देअर आर पाण्यातून प्रकाश वर येतो पाण्यातून. मग पाण्यातून प्रकाश वेगवेगळ्या कलरची कारंजे तुम्हाला कसे दिसतात तर जो बल्ब असतो तो पाण्यात असतो आहे काय हा बल्ब आहे हा पाण्यात आहे लक्षात. इन वॉटर देयर इज अ बल्ब अँड वी कॅन ड्रॉ हो का असं केलं आपण लक्षात. ह्या बल्ब पासून हो का असा वर गेला ना हो का इथंपर्यंत ह्याला म्हणायचं आर. ह्याला काय म्हणायचं का आर. आणि वर गेल्यानंतर हो का हा वर गेला इथंपर्यंत आणि इथंपर्यंत गेला आणि बरोबर इथनं असा इकडे जातो पाण्याबरोबर होतो. पाण्याबरोबर हा प्रकाश किरण सांगा पाण्याबरोबर होतो. ह्या आरला म्हणायचं आपण क्रिटिकल अँगल. आर व काय म्हणा सी. आर व काय म्हणा सांगा सी म्हणूया. आणि हा जो अँगल आहे हा आय म्हणायचा आय त्याला इन्सिडेंट अँगल. मग व्हॉट इज फॉर्म्युला फॉर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स क्रिटिकल अँगल काढायचा आपला काय करायचं सांगा आपल्याला क्रिटिकल अँगल काढायचा आहे. आणि क्रिटिकल अँगल काय म्हणजे हा रिफ्रॅक्टिंग अँगल म्हणजेच कोण आहे सांगा क्रिटिकल अँगल आहे की ज्याचा अँगल ऑफ इन्सिडन्स 90 डिग्री आहे. मग असं म्हणूया ए पासून म्हणूया इथं इफ आय बरोबर आर बरोबर सी असताना आय बरोबर काय ठेवायचं 90. आर इज इक्वल टू सी असताना आय बरोबर काय सांगा 90. व्हॉट इज फॉर्म्युला फॉर म्यू. म्यू बरोबर साइन 90 डिवाइड बाय व्हॉट इज फॉर्म्युला साइन आय डिवाइड बाय साइन आर. सो आय कॅन टेक हिअर साइन 90 डिवाइड बाय साइन कोण येणार सांगा आर येणार साइन सी येणार. काय म्यू इज इक्वल टू साइन 90 डिवाइड बाय कोण येणार सांगा साइन सी आर. हा तो कोण बोलेल व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ साइन 90. साइन 90 1. साइन 90 पासून सांगा 1. सो म्यू बरोबर 1 डिवाइड बाय साइन सी. सो म्यू बरोबर काय सांगा 1 डिवाइड बाय साइन सी. आणि म्हणून साइन सी बरोबर 1 अपॉन म्यू. साइन सी बरोबर काय सांगा 1 अपॉन म्यू. आणि म्हणून सी बरोबर साइन इनव्हर्स ऑफ 1 डिवाइड बाय म्यू. धिस फॉर्म्युला गिव्स द क्रिटिकल अँगल. कुणी विसरायचं नाही. जे एनडीए वगैरे करतात ना त्यांना विचारतात कारण एनडीएचं कामकाज सगळं पाण्यात असतं. एनडीएचं कामकाज सगळं कुठं सांगा बघू पाण्यात असतं. आणि पाण्यातून एखादी वस्तू वर फाइंड आउट करायची असेल तर खालून क्रिटिकल अँगल सोडतो. खालून काय जो अँगल येतो तो काय सांगा क्रिटिकल अँगल. व्हॉट इज फॉर्म्युला फॉर क्रिटिकल अँगल. म्यू बरोबर साइन इनव्हर्स ऑफ 1 अपॉन म्यू. पण मग अशी आपण बघा आता इथं हा थोडासा मॉडिफाय करूया परत. आणि कोण सांगेल इथे घेऊया आपण इथे बोला हा इथे घेऊया आपण बोला काय सांगा म्यूची व्हॅल्यू काय मग अशी बट ऐका बट म्यू बरोबर n2 डिवाइड बाय n1. म्यू बरोबर काय सांगा n2 डिवाइड बाय n1 म्हणजे काय ना सांगा सी बरोबर साइन इनव्हर्स ऑफ सी बरोबर साइन इनव्हर्स ऑफ 1 डिवाइड बाय n2 डिवाइड बाय n1. हे जर सोडवलं तर काय ना बघा सी बरोबर साइन इनव्हर्स ऑफ n1 डिवाइड बाय n2. काय सांगा n1 डिवाइड बाय n2. दिस इज द वन मोर फॉर्म्युला फॉर क्रिटिकल अँगल. हाही फॉर्म्युला क्रिटिकल अँगलचा आहे. हाही फॉर्म्युला क्रिटिकल अँगलचा आहे. सी बरोबर साइन इनव्हर्स ऑफ n1 डिवाइड बाय n2. एनी डाऊट शंका आहे कोणाच्या मनामध्ये. ऐका वेगवेगळे फॉर्म्युले आपण तयार करतोय. हे सगळे फॉर्म्युले मला कशासाठी लागणार सांगा बघू. ऐका दे कॅन यूज फॉर द रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. हे रिफ्रॅक्शन ऑफ लाईटमध्ये आपल्याला लागणार आहेत लक्षात. आता थोडंच पुढे जाऊया. यानंतर एकच पॉईंट मी डिस्कस करणार एक डेफिनेशन घेणार आहे आणि मग आपण इथं बंद करायचं आहे. त्या डेफिनेशन नाव आहे लक्षात
ह्यातला नेक्स्ट पॉइंट आहे पोलरायझेशन. आठवते का बघा, अकॉर्डिंग टू न्यूटन्स कॉर्पस्कल थेरी ऑफ लाईट, अकॉर्डिंग टू न्यूटन्स कॉर्पस्कल थेरी ऑफ लाईट, सायंटिस्ट न्यूटन कॅनॉट एक्सप्लेन, सायंटिस्ट न्यूटन कॅनॉट एक्सप्लेन पोलरायझेशन. ऑल्सो हायजेनिक कॅनॉट एक्सप्लेन पोलरायझेशन. हायजेन्सचं पोलरायझेशन म्हणजे काय सांगता येत नाही. पोलरायझेशन मीन्स काय सांगा, ऐका, सायंटिस्ट हायजेन कॅनॉट एक्सप्लेन द पोलरायझेशन. पोलरायझेशन मीन्स क्या, आता द रेज कॅन ट्रॅव्हल इन अ स्ट्रेट लाईन, द रेज कॅन ट्रॅव्हल इन अ स्ट्रेट लाईन. एखादा प्रकाश किरण सरळ मार्गाने जात असेल, एखादा प्रकाश किरण सरळ मार्गाने जात असेल तर त्याला काय म्हणतो आपण लक्षात, दॅट्स वी कॉल पोलरायझेशन. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, मराठीमध्ये समजा दोन खिडक्या आहेत, दोन खिडक्यातनं जर लाईट रेज आरपार गेले, दोन खिडक्यातनं लाईट रेज काय सांगा आरपार गेले तर त्याला म्हणायचं पोलरायझेशन. काय माहिती सांगा, पोलरायझेशन. फॉर एक्झाम्पल हो का, नाव दिशी पोलरायझेशन हो का, समजा ही एक स्लिट आहे, नाव दिस इज द फर्स्ट स्लिट S1 म्हणूया S1, आणि दिस इज द सेकंड स्लिट, हा कोणा सांगा सेकंड स्लिट आहे S2. आणि समजा ह्यातनं मी एक आय कॅन टेक द वन स्ट्रिंग, एक दोरा घेतला, अँड दॅट स्ट्रिंग कॅन पासेस थ्रू दिस. यातनं स्ट्रिंगमध्ये त्या दोन स्लिटमधनं दोन पत्रा आहेत, दोन पत्रा पट्टे आहेत, त्यातनं काय केला, दोरा असा पास केला. बघा बरोबर आहे. आता काय करतो, यू कॅन गिव्हन द डिस्टर्बन्स, ह्याला काय करा डिस्टर्बन्स द्या. डिस्टर्बन्स दिल्या आहे का, द वेव्ह कॅन ट्रॅव्हल हो का, वेव्ह कशी ट्रॅव्हल होते बघा, द डिस्टर्बन्स दिल्यानंतर ही वेव्ह अशी ट्रॅव्हल होते. सो इट इज कॉल्ड द पोलरायझेशन. सो इट इज कॉल्ड द पोलरायझेशन. एकाच प्रतलातनं गेली एक्स्ट्रा लाईट रेज, काय सांगा एकाच प्रतलातनं गेली, ह्याला म्हणायचं पोलरायझेशन. काय माहिती सांगा बघू, पोलरायझेशन. परंतु बघा आता समजा हा S2 असा आहे, हा काय सांगा S2 हे असं आहे, लक्ष हे असं घेतलं आपण हो का, हे असे, हा S1 आहे आणि हे काय सांगा S2 आहे स्लिट. काय म्हणून सांगा बघू, द वेव्ह कॅन ट्रॅव्हल हो का, द वेव्ह कॅन ट्रॅव्हल अप टू हिअर, इथं पण जाणार आणि ह्याच्या पुढे जाणार नाही हो का, हे अशी राहणार. ह्याला म्हणायचं अनपोलराइज्ड. मग आज काय म्हटलं आपण, पोलरायझेशन सरळ गेलते. आता ह्याला काय म्हणायचं सांगा, अनपोलरायझेशन. म्हणजे प्रकाश किरण समजा आरपार गेला, सो दॅट्स वी कॉल पोलरायझेशन. समजा प्रकाश किरण जात नसेल तर त्याला काय म्हणायचं सांगा, अनपोलराइज्ड. मग डेफिनेशन काय सांगायची, कोण सांगणार डेफिनेशन, द रिस्ट्रिक्शन ऑफ व्हायब्रेशन टू ए सिंगल प्लेन. काय वाक्य वापरतो, द रिस्ट्रिक्शन ऑफ व्हायब्रेशन टू ए सिंगल प्लेन. एखादा प्रकाश किरण एकाच प्रतलातनं गेला, एखादा प्रकाश किरण एकाच प्रतलातनं गेला तर दॅट्स वी कॉल पोलरायझेशन. काय माहिती सांगा बघू, पोलरायझेशन. द रिस्ट्रिक्शन ऑफ व्हायब्रेशन टू ए सिंगल प्लेन. वाक्य काय आलं का, द रिस्ट्रिक्शन ऑफ व्हायब्रेशन टू ए सिंगल प्लेन कॉल्ड एज अ पोलरायझेशन. त्याला काय म्हणतो आपण सांगा, पोलरायझेशन. आणि मग त्या पोलरायझेशनचा उपयोग करून आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय करणार का, पुढच्या तासाला आपण काय करणार माहिती का, ऐका, ब्रेव्हेस्टर लॉ शिकणार. ब्रेव्हेस्टर लॉ म्हणजे बाय युजिंग पोलरायझेशन, ऐका, बाय युजिंग पोलरायझेशन वी कॅन डिस्कस द ब्रेव्हेस्टर लॉ. ब्रेव्हेस्टर लॉ काय आहे, तो कशासाठी उपयोग पडणार आपला, त्याची सगळी माहिती मी तुमच्यासमोर नेक्स्ट तासामध्ये मांडणार. लक्षात. म्हणजे उद्याचा पॉईंट कुठला असणार सांगा, ब्रेव्हेस्टर लॉ. बाय युजिंग द पोलरायझेशन. पोलरायझेशन डेफिनेशन काय सांगा बघू, द रिस्ट्रिक्शन ऑफ व्हायब्रेशन टू ए सिंगल प्लेन. द रिस्ट्रिक्शन ऑफ व्हायब्रेशन टू ए सिंगल प्लेन कॉल्ड द पोलरायझेशन. एखादा प्रकाश किरण एकाच प्रतलातनं जात असेल तर त्याला काय म्हणतो आपण सांगा, पोलरायझेशन असं म्हणतो. लक्षात. मग आता समजा वेआउट कन्स्ट्रक्ट, हा काय घेऊ आपण सांगा, एखादा लाईट घेऊया, हा सगळीकडे प्रकाश जातो, ह्याला म्हणायचं अनपोलराइज्ड लाईट. पण तो समजा प्रकाश, हा लाईट जर एकाच बाजून पॅक केला, इकडे पॅक केला मी बघा, असं केलं आपण, असतो नाही डेंटॅलिस्टकडे असतो का, डेंटॅलिस्टकडे आरसा असतो किंवा मिरर असतो हो का, लाईट असतो, असं वर्ण तुमच्या दातात टाकतं वर्ण, त्याला म्हणायचं पोलरायझेशन. त्याला काय माहिती सांगा, आज प्रकार मराठीमध्ये सगळी प्रकाश किरणे एकत्र एकवटायची, सगळी प्रकाश किरणे हो का, सगळी प्रकाश किरणे एकवटायची आणि इकडं न्यायचं, याला म्हणायचं पोलरायझेशन. काय म्हणतो आपण सांगा, पोलरायझेशन. आणि पोलरायझेशनचा उपयोग करून उद्याच्या तासामध्ये आपण काय शिकणार आहे, ब्रेव्हेस्टर लॉ. काय शिकणार बाबा सांगा, ब्रेव्हेस्टर लॉ. टुडे टू स्टॉप हिअर, आपण थांबूया, तुम्ही उद्याच्या तासामध्ये कंटिन्यू करू. ओके.